हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 6th लेसन ट्रिग्नॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 6.1 मधील क्वेश्चन नंबर 1 पाहणार आहोत. हा क्वेश्चन काय दिला आहे आपल्याला, इफ साइन थीटा इज इक्वल्स टू 7/25 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थीटा अँड टॅन थीटा. आपल्याला साइन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे 7/25 आणि आपल्याला कॉस थीटा आणि टॅन थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता हे एक्झाम्पल आपण 2 मेथड्सने सॉल्व करणार आहोत. प्रथम आपण फर्स्ट मेथडने एक्झाम्पल सॉल्व करू आणि नंतर आपण सेकंड मेथडने एक्झाम्पल सॉल्व करू. आता प्रथम आपण फर्स्ट मेथडने एक्झाम्पल सॉल्व करू. आपल्याला साइन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे, किती आहे 7/25. आता आपल्याला इथे कोणती आयडेंटिटी यूज करावी लागेल पहा. आपल्याला 3 आयडेंटिटी माहिती आहेत. फर्स्ट आयडेंटिटी काय आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. सेकंड आयडेंटिटी काय आहे, 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थीटा. आणि थर्ड आयडेंटिटी काय आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. मग आपल्याला एक्झाम्पलमध्ये कशाची व्हॅल्यू दिलेली आहे, साइन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. मग आता आपल्याला कोणती प्रॉपर्टी यूज करावी लागेल पहा. साइन थीटा कुठल्या आयडेंटिटीमध्ये आहे, साइन थीटा फर्स्ट आयडेंटिटीमध्ये आहे. मग आपल्याला काय करावे लागेल, फर्स्ट आयडेंटिटी यूज करावी लागेल. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 ही आयडेंटिटी आपल्याला यूज करावी लागेल. आता आपल्याला साइन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे, लिहून घेऊ आपण. साइन थीटा इज इक्वल्स टू 7/25. रिझन काय, गिवन. ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. वी नो दॅट. आता आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. आता याच्यामध्ये काय करू आपण, साइन थीटाची व्हॅल्यू पुट करू. आता साइन थीटाची व्हॅल्यू काय आहे 7/25. याचा काय करावं लागेल, आपल्याला स्क्वेअर करावं लागेल, कारण येथे काय आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. आता आपल्याला कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आपण काय करू, ही जी टर्म आहे ही काय करू आपण या साईडला घेऊ. इथे याचं साइन काय आहे, प्लस आहे. या बाजूला गेल्यानंतर काय होईल, मायनस होईल. कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 मायनस 7/25 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. देअरफॉर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 मायनस 7चा स्क्वेअर काय येईल, 7 7 = 49 आणि 25चा स्क्वेअर काय आहे 625. आता इथे आपण काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. आता इथे डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे काय असणार आहे, 1 असणार आहे. देअरफॉर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 625 इंटू 1 किती येईल 625 मायनस 49 इंटू 1 किती येईल 49 अपॉन 1 इंटू 625 किती येईल 625. देअरफॉर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू, आता 625 मायनस 49 किती येईल पहा, 625 मायनस 49. आता 5 मधून 9 जातात का नाही, इथे किती होईल 15. इथे किती येईल 1 मधून 4 जातो का नाही. मग काय करूया आपण, या 6 मधील 1 इकडे घेऊया, 11 होईल. इथे किती होईल 5. 15 मधून 9 गेले 6, 11 मधून 4 गेले 7 अँड 5. म्हणजेच किती मिळालं आपल्याला 576 अपॉन 625. आता आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. येथे काय कॉस स्क्वेअर थीटा. मग आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही बाजूचे काय करू आपण स्क्वेअर रूट घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. आता कॉस स्क्वेअर थीटाचा स्क्वेअर रूट काय येईल, कॉस थीटा इज इक्वल्स टू 576चा स्क्वेअर रूट काय येईल 24. 576 हा 24चा स्क्वेअर आहे आणि 625चा स्क्वेअर रूट काय येईल 25. म्हणजेच आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू काय मिळाली 24/25. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे पहा, टॅन थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. टॅन थीटा इज इक्वल्स टू, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. टॅन थीटाचा फॉर्म्युला काय आहे, टॅन थीटा इज इक्वल्स टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल्स टू. आता साइन थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, किती आहे 7/25.
डिवाइड कॉस थिटाची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 24/25. आता इथे डिनॉमिनेटर काय आहे सेम आहे, इथे पण 25 आहे, इथे पण 25 आहे. डायरेक्ट तुम्ही कॅन्सल केला तरी चालेल. किंवा आपल्याला कसं लिहिता येईल पहा, 7/25 डिवाइड 24/25 आपण असं लिहू शकतो. 7/25. आता आपल्याला डिवाइडचं काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाय करताना काय होईल, याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल आपल्याला. म्हणजेच 25 काय होईल वरती जाईल आणि 24 काय होईल खाली येईल. म्हणजेच काय येईल 25/24. 24/25चा रेसिप्रोकल काय येईल 25/24. आता इथे 25 काय होईल कॅन्सल. म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळेल 7/24. तेच तुम्ही येथे डायरेक्ट जरी कॅन्सल केला 25 तर तुम्हाला आन्सर काय मिळालं असतं 7/24. म्हणजेच आपल्याला tan थीटाची व्हॅल्यू काय मिळाली 7/24. आन्सर लिहू आपण खाली. cos थीटा इज इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला 24/25 अँड tan थीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 7/24. cos थीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 24/25 अँड tan थीटाची व्हॅल्यू काय मिळाली 7/24. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. आता हे एक्झाम्पल आपण फर्स्ट मेथडने सॉल्व केलेलं आहे. आता आपण हेच एक्झाम्पल काय करू सेकंड मेथडने सॉल्व करू. आपल्याला साइन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. साइन थीटाची व्हॅल्यू काय 7/25. रिझन काय येईल गिवन. ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे आणि याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपण PQR हा एक राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करू आणि या ट्रायंगलमध्ये अँगल PRQ आपण थीटा कन्सिडर करू. कन्सिडर ट्रायंगल PQR where अँगल R इज इक्वल्स टू 90 डिग्री. म्हणजेच हा काय असणार आहे राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. अँड अँगल PRQ इज इक्वल्स टू थीटा आणि हा अँगल आपण थीटा कन्सिडर केलेला आहे. साइन थीटाची व्हॅल्यू काय येईल पहा. साइन थीटा इज इक्वल्स टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. आता अपोजिट साइड काय पाहत या अँगलची PQ अपॉन हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस काय आहे PR. राईट अँगलच्या समोरची जी बाजू असणार आहे तो काय असणार आहे हायपोटेन्यूस PR. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 आपण पाहिलं तर लेफ्ट साइड काय आहे इक्वल आहे. म्हणजेच राईट साइड सुद्धा काय असणार आहे इक्वल असणार आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतो PQ अपॉन PR इज इक्वल्स टू 7/25. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 PQ अपॉन PR इज इक्वल्स टू 7/25. आता हा काय मिळाला आपल्याला PQ अपॉन PRचा रेशो मिळाला. 7/25 हा काय रेशो आहे. आपण असं म्हणू शकत नाही PQची व्हॅल्यू 7 युनिट अँड PRची व्हॅल्यू 25 युनिट. कारण हा काय आहे PQ अपॉन PRचा रेशो आहे. येथे आपल्याला काय घ्यावं लागेल एक कॉमन मल्टिपल घ्यावा लागेल. मग आपण कॉमन मल्टिपल काय घेऊ K घेऊ. लेट द कॉमन मल्टिपल बी K. कॉमन मल्टिपल काय घेतला आपण K. म्हणजेच काय करायचं आपल्याला या दोन्ही नंबर्सला काय करायचं आहे K न मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच आपल्याला PQ ची व्हॅल्यू काय मिळेल पहा PQ इज इक्वल्स टू 7 × K. 7K मिळेल. अँड PR ची व्हॅल्यू काय मिळेल PR इज इक्वल्स टू 25 × K. म्हणजेच काय मिळेल आपल्याला 25K. PQ ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 7 × K. 7K मिळेल. PR ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 25 × K. 25K.
PQची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 7K आणि PRची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 25K. मग आता आपण QRची व्हॅल्यू काढून घेऊ. आता हा काय राईट अँगल ट्रायंगल आहे. मग आपण पायथागोरस थिरमचा यूज करून QRची व्हॅल्यू काढून घेऊ. इन ट्रायंगल PQR, अँगल PQR, आता अँगल PQR किती आहे पहा 90 डिग्री आहे, म्हणजेच हा राईट अँगल ट्रायंगल आहे 90 डिग्री. अँगल PQR इज इक्वल्स टू 90 डिग्री. देअरफॉर हा राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे आपण इथे काय करू शकतो, पायथागोरस थिरम यूज करू शकतो. बाय पायथागोरस थिरम हायपोटेन्यूसचा स्क्वेअर इज इक्वल्स टू रिमेनिंग टू साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन. म्हणजेच काय पहा PR स्क्वेअर, PRचा स्क्वेअर इज इक्वल्स टू PQ स्क्वेअर प्लस QRचा स्क्वेअर. आता PR किती आहे पहा 25K, म्हणजेच काय येईल 25Kचा स्क्वेअर इज इक्वल्स टू PQचा स्क्वेअर. PQ किती आहे 7K, म्हणजेच काय येईल 7Kचा स्क्वेअर प्लस आता QRची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, QRचा स्क्वेअर. आता 25चा स्क्वेअर काय येईल 625, Kचा स्क्वेअर काय येईल K स्क्वेअर इज इक्वल्स टू 7चा स्क्वेअर काय येईल 49, Kचा स्क्वेअर काय येईल K स्क्वेअर 49K स्क्वेअर प्लस QRचा स्क्वेअर. आता आपल्याला QRची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आपण काय करू 49K स्क्वेअर या साईडला घेऊ. आता याचे साइन काय आहे प्लस, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल, म्हणजे QR स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळेल पहा आपल्याला QR स्क्वेअर इज इक्वल्स टू 625K स्क्वेअर हा इकडे येईल मायनस 49K स्क्वेअर. देअरफॉर QR स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता 625 मधून 49 मायनस करू, फिफ्टीन मधून 9 गेले 6, 11 मधून 4 गेले 7 अँड 5, म्हणजेच आपल्याला QR स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळाली 576K स्क्वेअर. आता आपल्याला काय करायचं आहे QRची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग काय करू आपण दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेऊ, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. आता QR स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येईल QR इज इक्वल्स टू 576चा स्क्वेअर रूट काय येईल 24, K स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येईल K, म्हणजेच आपल्याला QRची व्हॅल्यू काय मिळाली 24K. आता आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आपण कॉस थीटा म्हणजेच काय येणार पहा ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेन्यूस. आता या थीटाची ॲडजसंट साईड काय आहे QR आणि हायपोटेन्यूस काय आहे PR, म्हणजेच काय येईल QR अपॉन PR. कॉस थीटा इज इक्वल्स टू QR, ॲडजसंट साईड काय आहे QR अपॉन हायपोटेन्यूस काय आहे PR इज इक्वल्स टू, आता QRची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 24K अपॉन PRची व्हॅल्यू काय आहे पहा PRची व्हॅल्यू 25K. आता K काय होईल कॅन्सल होईल, म्हणजेच आपल्याला काय मिळेल कॉस थीटाची व्हॅल्यू 24 अपॉन 25. आता आपल्याला कॉस थीटा आणखीन टॅन थीटाची व्हॅल्यू विचारलेली आहे. मग टॅन थीटा इज इक्वल्स टू काय आहे अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. मग या थीटाची अपोजिट साईड कोणती आहे PQ आणि ॲडजसंट साईड कोणती आहे QR, म्हणजेच काय येईल PQ अपॉन QR. आता PQ किती आहे पहा PQ किती आहे 7K अपॉन QRची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 24K. K काय होईल कॅन्सल होईल इज इक्वल्स टू 7 अपॉन 24, म्हणजेच टॅन थीटाची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 7 अपॉन 24. आन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल्स टू 24 अपॉन 25 अँड टॅन थीटा इज इक्वल्स टू 7 अपॉन 24. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सेकंड मेथडने सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.